जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यातील शहादा आगारात चोहीकडे पावसाळी पाण्याचे डबके शाळकरी विद्यार्थीसह प्रवाशांचे हाल। सध्या पावसाचे दिवस सुरू झाले असून दररोज पाऊस होत असून शाळा बस स्थानकाच्या आगारात बस उभ्या राहण्याच्या ठिकठिकाणी पावसाळी पाण्याचे डबके साचत आहेत। आगारात वावरणारा प्रत्येक जण आपापल्या परीने साचलेले पाणी वाहत करण्याचा प्रयत्न करीत आहेत। तर दुसरीकडे शैक्षणिक वर्ष सुरू झाले असून ग्रामीण भागातील विद्यार्थी तालुक्यात शिक्षण घेण्यासाठी येत असतात। शहादा आगारात ठिकठिकाणी पावसाळी पाण्याचे डबके साचले असून विद्यार्थी गाडीतून बाहेर उतरताना व चढताना साचलेल्या पाण्याच्या डबक्यात उतरावे लागत असून त्यामुळे पायातील बूट सॉक्स ओले होऊन चिखलाने खराब होत आहेत। तर गणवेश सुद्धा चिखलमय होतात। विद्यार्थी ओले सॉक्स व चिखलाने माखलेला गणवेशाने पूर्ण दिवस शाळेत काढतात, तर काही विद्यार्थी यामुळे आजारीही होत आहेत। तर वयोवृद्ध नागरिक, महिला चिखलात पाय घसरून होऊन दुखापती होत आहेत। हे सर्व आगार प्रमुख यांच्या डोळ्यादेखत सुरू असून सुद्धा यावर उपाय योजना करत नसून प्रवासी व विद्यार्थी यांना नाहक त्रास सोसावा लागत आहे। शहादा आगार सर्वात जास्त नफा मिळवणारे आगार ठरले असून सुद्धा आगार प्रमुख प्रवाशीची आरोग्याशी खेळत करीत आहेत। बस चालक मुद्दाम डबके समोर बस उभी करतात असा आरोप करून हुज्जत घालतात। चालक यांना प्रवाशी उतरवण्यासाठी व चढण्यासाठी नाईलाज डबके समोर गाडी लावावी लागत असून आगारात चोहीकडे घाणीचे साम्राज्य पसरले आहे। हे बघता आगार प्रमुख यांनी सदर बाब गांभीर्याने घेऊन लवकर यावर उपाययोजना करण्यात यावी अशी मागणी प्रवासी वर्गाकडून होत आहे। शहादा प्रतिनिधी सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार।